अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणी पुरवठा विभागामध्ये 7 दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही, याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे. त्याच्या माध्यमातून जे लोक असतील त्यांच्यावरती 8 दिवसात कारवाई होतील. दुसरं, काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली, स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही. जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील, तिथला इंजिनियर असेल, आणखीन कोण असतील, ठेकेदारावर दोष नाही. ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे. त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल. त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाची रिंग रोडचा विषय असेल, पाणी पुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल, पार्किंगचा शहरातला विषय असेल, कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, यासाठीच जी काही बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती. आणि कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूर पुरतं मर्यादित आहे. ज्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत, सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत, उद्या होणाऱ्या IT पार्कच्या निमित्ताने येणारे लोक आहेत, आपलं आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतंय. या सगळ्याला सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत त्या महानगरपालिकेची जबाबदारी. त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे. त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.